सातारा शहरातील मुख्य बसस्थानकाबाहेर पादचाऱ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सातारा येथील मुख्य बसस्थानकाबाहेरील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। हातगाड्या, व्यावसायिकांचे साहित्य आणि इतर अतिक्रमणामुळे फुटपाथवरून चालणेच अशक्य झाले असून पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून थेट रस्त्यावरून मार्ग काढावा लागत आहे। दररोज हजारो प्रवाशीची वर्दळ असलेल्या या परिसरात ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि शालेय विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे। पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्माण करण्यात आलेल्या फुटपाथच्या अतिक्रमणाच्या वेक्यात सापडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। एकीकडे वाहतुकीची मोठी गर्दी आणि दुसरीकडे फुटपाथवरील अतिक्रमण, त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असून कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे संबंधित नगरपालिका, वाहतूक पोलीस आणि प्रशासनाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून फुटपाथ तात्काळ अतिक्रमण मुक्त करावा, तसेच पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे। पादचाऱ्यांच्या जीवापेक्षा अतिक्रमण महत्त्वाचे आहे का? फुटपाथ नागरिकांसाठी की अतिक्रमणासाठी? आणि आता तरी संबंधित प्रशासन या गंभीर समस्येची दखल घेऊन ठोस कारवाई करणार का, असा सत्तम सवाल साताराकरांकडून उपस्थित केला जात आहे। सातारा प्रतिनिधी प्रताप भणगे।